ढोकळ्याला लागले पुरणपोळीची गोडी. निवीत इवा पार्ट 47. इवा सांगते, हो मम्मा, खूप मज्जा केली आम्ही 4 दिवस. सगळे सोबत असले की काम पण होतं आणि मज्जा पण होते. बाहेर फिरायला गेल्यासारखं वाटलं छान. तर त्या बोलतात, ओके गुड. आणि मी काय बोलते ते ऐक बडा नीट. ऐकून लगेच रिॲक्ट नको करू, थोडा विचार कर मग बोल, ओके? हां, ठीक आहे. तर इवा घाबरते की असं काय बोलणार आहे मम्मा. तर तसंच ठीक आहे बोलते त्यांना. तर त्या बोलतात की तुझ्यासाठी एक स्थळ आलंय. पप्पाचे कोणीतरी ओळखीचे आहेत. त्यांनीच सुचवलं पुढे तुझ्याबद्दल. तर तुझा फोटो होता माझ्याकडे. मग मी तोच पाठवून दिला. तर ते बघायचं कार्यक्रमबद्दल बोलत होते. तर तुला कधी असणार आहे वेळ? आणि चांगली लोकं आहेत. लग्नानंतर जॉब पण करायला अलाऊ करतील. असं तुझ्या पप्पाचे मित्र बोलत होते. इवाला हे ऐकताच बोलावसं वाटतं, पण मम्माने सांगितलं तसं शांतपणे ऐकून घेते, विचार करते आणि मग बोलते. इवा बोलते, "मम्मा, सर्वात आधी तर तू मला हे सांग, मला न विचारता असा फोटो वगैरे का पाठवली?" तर त्या बोलतात, "अगं बाळा, तू बाहेर होती, मग तुला कामात कशाला उगाच या विषयावर बोलून डिस्टर्ब करू? म्हणून नाही बोलली काही. आणि असं पण तू नीट बोलणार नाही माहिती होतं मला. मागेच तुझे पप्पा सहज लग्नाबद्दल बोलले, तर तू चिडून उठली. मग कॉलवर कशी रिॲक्ट होणार याचा अंदाज होता मला." तर इवा बोलते, "पण मम्मा, मला नाही करायचंय आता लग्न. मला अजून करिअरमध्ये लक्ष द्यायचं आहे प्लीज. आणि लग्नानंतर जॉब वगैरे करायला सगळेच आधी हो बोलतात." तर त्या बोलतात, "अगं पण लग्नाची एज झाली आहे तुझी, मग असं कसं नाही बोलते? आज ना उद्या लग्न करावंच लागेल लग्न. आणि तू या विषयावर बोलताना इतकी पॅनिक का होते गं? कोणी आहे का तुझ्या आयुष्यात? असं असेल तर सांग ना, आम्ही करू ना त्यावर विचार." तर इवाच्या मनात एकच विचार येतो, की निवित सोबत मी रिलेशनमध्ये आहे आणि आम्ही दोघेही खूप प्रेम करतो आणि लग्न पण करायचा विचार करू नये. पण घरी आत्ता सांगायचं की कधी यावर बोलणं झालेलं नाही निवित सोबत. सो आत्ता सध्या तरी काही न बोललेलं बरं. आणि इवा शांतच बसते. त्यांना काहीही सांगत नाही अबाउट हर रिलेशनशिप. इवाची मम्मा बोलतात, "हे बघ बाळा, फक्त बघायचा कार्यक्रम आहे, सो तू अशी रिॲक्ट नको करू. फक्त बघायचं आहे, बोलायचं आहे नॉर्मल. तुला 4 प्रश्न विचारतील, जसं की तुझं नाव झालं, मग तुझं शिक्षण, मग तू सध्या काय जॉब करते आणि मग तुझी आवड, बस एवढंच. मग चहा नाश्ता द्यायचा असतो, बाकी झालं." तर रिवा बोलते, "प्लीज मम्मा, मला या सर्वासाठी सध्या वेळ नाहीये. सो प्लीज तू मला असं फोर्स नको करू. आणि असं पण तू मला न विचारता फोटो पाठवणार जे की पूर्णपणे चुकीचं आहे. ॲटलीस्ट माझी यायची वाट तरी बघायची होती. एवढी काय घाई होती? 4 दिवसासाठी तर गेली होती ना मी." तर त्या बोलतात, "अगं पण तू कॉलवर हो बोलली असती. नाही इथे असताना हो बोलली असती. हे मला माहिती होतं आणि फक्त बघायचं बोलायचं आहे तरी तू का नकार देते तेच कळत नाहीये मला. कोणी असेल तुझ्या आयुष्यात तर सांग ना तसं. आम्ही बघू ना, विचार करू ना त्यावर." तर इवा बोलते, "मम्मा, सध्या मला काही बोलायचं नाहीये ह्यावर. चल जाते मी रूममध्ये, झोपते. मला उद्या ऑफिसला पण जायचं आहे." आणि असं बोलून इवा चालली जाते आपल्या रूममध्ये आणि दार बंद करून तसंच विचार करत बसलेली असते. लाईट्स वगैरे ऑफ करून आणि फुल स्पीडमध्ये फॅन ऑन करून. बापरे! काय होईल आता इवासोबत? इवाला खूप थंडी वाजत असते, पण अंगावर काही न घेता तसंच खूप विचारात गुंतलेली असते आणि सतत कसं होईल, काय होईल याच विचारात असते. आणि तसंच झोपी जाते. तर रात्रभरात इवाला खूप जास्त ताप भरतो अंगात. आणि मग सकाळी उठते 8 वाजता तर थरथरत असते. तर तसंच फोन बघते. बापरे! तर निवितचे मेसेज असतात, 10 वाजता माझ्या ऑफिसला येशील, महत्त्वाचं डिस्कस करायचं आहे आपल्या करंट प्रोजेक्टबद्दल. आणि मेसेज बघताच इव्हा उठायला जाते, पण वीकनेस आणि खूप कसं तरी होत असतं. पण तरी कसं तरी इव्हा उठून आपलं सगळं आवरून घेत असते आणि घरात पण कोणाला कळू नये म्हणून नॉर्मल वागत असते. तर इव्हाला जास्त बसून बघताना इव्हाची मम्मा विचारतात, की "काय गं, काय झालं? बरं नाहीये का तुला?" तर इव्हा पटकन उठून उभी राहत बोलते, "नाही गं, ठीक आहे मी." आणि मम्माजवळ येऊन हात लावून बघायला नको म्हणून इव्हा पटकन रूममध्ये जाते आणि बाकी तयारी पूर्ण करते. आणि ऑफिसची वेळ होईपर्यंत लॅपटॉप घेऊन बसलेली असते. आणि मग ऑफिसची वेळ होताच बोलते, "मम्मा, मी कॅब करून जाते. पाऊस वगैरे येईल ना म्हणून." तर त्या बोलतात, "पाऊस येईल तरी गाडीने जाता येता आलं पाहिजे म्हणून रेनकोट घेतली होती. मग तू कॅबने का जायचं बोलत आहे? काय झालं?"
बापरे! प्रश्नांवर प्रश्न. तर इवा बोलते, "अगं हो, पण कॅबमध्ये लॅपटॉप उघडून बघू शकते. 15 मिनिटे भेटली तरी मेलवर रिप्लाय करून होतील ना." तर त्या ठीक आहे बोलतात आणि मग इवा तसंच कॅब बुक करून जाते निविदच्या ऑफिसला. आणि थंडी नको वाजायला म्हणून स्कार्फ घेतलेली असते. तर तसंच निवीच्या ऑफिसला पोहोचते आणि रिसेप्शनिस्टला आधीच निवीद सांगून असतो, की इवा अधिकारी कधीही ऑफिसला येईल, तर तिला सर्वात आधी माझ्या कॅबिनमध्ये पाठवायचं. आणि जर मी कॅबिनमध्ये नसेल आणि कॉन्फरन्स रूममध्ये असेल, तर तसं मेसेज मला ड्रॉप करायचं. इवा आली आहे असं. ओहो! तर ती रिसेप्शनिस्ट इवाला बघताच सांगते, की "मॅम प्लीज जा तुम्ही सरांच्या कॅबिनमध्ये." तर इवा जाते, डोअर नॉक करते. तर निवेद आत क्लायंटसोबत बोलत असतो, तर तसंच आत यायला सांगतो. तर इवाला बघताच स्माईल करतो आणि स्कार्फ वगैरे बघून विचार करतो, की असा स्कार्फ का घेतली असेल इवा? तर इवाला आत बसायला सांगतो निवेद आणि क्लायंटसोबत ओळख करून देत बोलतो, की "मीट धिस स्पेशल पर्सन ऑफ माय लाईफ, इवा अधिकारी." तर इवा हाय, हॅलो बोलते आणि मग ते पण आपलं नाव सांगतात. ओहो! इवा अधिकारी स्पेशल पर्सन. क्लायंट विचारतो, की "मिस्टर निविद शाह फायनली एंगेज झालात?" तर निविद बोलतो, "हो." देन एव्हा विचारात पडते, की निविदने मला क्लायंटसोबत त्याची होणारी बायको म्हणून ओळख करून दिली. बापरे! निविद खरंच खूप मनापासून प्रेम करतो. येस. तर तिथे एसी ऑन असल्यामुळे इवाला पुन्हा थंडी वाजत असते, तर तसंच थरथरत असते, पण समोरच्याला जाणवू देत नाही. आणि मग निविदचं लक्ष जातं इवाच्या हालचालीकडे. तर तेव्हा कळतं, की इवा थरथरत आहे. देन तसंच क्लायंटला 1 मिनिट बोलून इवाला विचारतो, की "काय गं? काय होतंय तुला? काही त्रास होतोय का?" इवा तर इवा सांगते, "नाही, नाही, काही नाही. ठीक आहे मी. तुम्ही करा तुमची मीटिंग कंटिन्यू." तर निवितला कळतं, की इवाला काहीतरी प्रॉब्लेम आहे लाइक तब्येतीचा वगैरे. तर तसंच उठून येतो इवाजवळ आणि जवळ येऊन हात वगैरे नॉर्मल पकडत विचारतो. तर इवाला खूप ताप भरलेला आहे हे कळतं. तर तसंच सर्वात आधी एसी बंद करतो आणि इवाला उठ-उठ बोलतो, "अगं काय हे? तुला इतकं ताप भरलेला आहे आणि तू ऑफिसला आली? अगं मला सांगायचं ना असं बरं नाहीये म्हणून." तर इवा बोलते, "निवित प्लीज शांत हो. मी ठीक आहे. थोडं ताप आहे एवढं काही नाहीये. मीटिंग पूर्ण करा तुम्ही आधी प्लीज." कामात लक्ष द्या, कामात. तर निवेद बोलतो, "अगं तो क्लायंट आहे, पण माझा मित्र सुद्धा आहे. 5 वर्षांपासून काम करतो आम्ही सोबत. तू त्याचा सोड. तो पुन्हा 2 तास बसून जाईल. पण तुझी इतकी तब्येत खराब असताना ऑफिसला का आली तू? आणि मला काही बोलली पण नाही." निवेद असं बोलतच इवाला रेस्ट रूममध्ये घेऊन जातो आणि ब्लँकेट वगैरे देतो. आणि तसंच रिसेप्शनिस्टला सांगतो, की लवकरात लवकर चांगल्या नियर बाय डॉक्टरला कॉल करून बोलवा. इमर्जन्सी आहे. इवाला खूप ताप भरलाय. असं सांगा. आणि मग लगेच कळवा काय बोलतात डॉक्टर आणि किती वेळात येणार आहेत ते. इवाचं मन भरून येतं, की इतकी काळजी करताना बघून. तर तसंच बोलते, की "निवीद प्लीज इतकं पॅनिक नको, मी बरी आहे." तर निवीद तसंच इवाचा हात धरून इवाच्या लिप्सवर ठेवत बोलतो, "बिलकुल शांत बस, काही ठीक नाहीये तू. इतका ताप भरलेला आहे, तरी मला एका शब्दाने सांगावसं नाही वाटलं. आणि एसी बंद कर म्हणून बोलायची होती ना आल्याबरोबर, पण नाही. थरथरत बसली, पण काही बोलली नाही." तर इवा बोलते, "पण तुझं क्लायंटबरोबर महत्त्वाचं बोलणं सुरू होतं ना, मग मध्ये बोलणं मला नाही आवडत." "अच्छा, हो का?" तर निवित बोलतो, "अगं वेडी मूर्ख इवा, तुझ्यापेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी काही नाही आहे. तुला वाटत असेल की 1 वीकमध्ये एवढं प्रेम होतं का वगैरे, पण मला होतं आणि झालं आहे आणि हे वाढतच जाईल आता. पण कमी होणार नाही. थांब तू आराम कर, मी बघतो डॉक्टर किती वेळात येणार आहेत." तर निवित तसंच कॅबिनच्या बाहेर येतो रिसेप्शनिस्टला विचारतो, तर ती सांगते की 5 मिनिटमध्ये डॉक्टर येतील सर आता. मी पाठवते लगेच त्यांना आत. ते निवित जातो आत आणि क्लायंटला बोलतो, की "आपण नंतर करू बाकी डिस्कशन. प्लीज अंडरस्टँड." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 48 मध्ये बघणार आहे आपण यावर क्लायंट काय बोलतो आणि पुढे निवित कशी काळजी घेतो इवाची आणि इवाच्या ऑफिसमध्ये कसं मॅनेज करायला सांगतो आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर.